भाजपाला ह्या धनदांडग्यांची चिंता पडलेली आहे, ग्रामस्थांचे त्यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही। महायुतीचे उमेदवार भारती कांबळे याच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरे जे आहेत ते पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। जलजीवन रिसॉर्ट जे आहे तिथे त्यांची विविध संघटनांशी संवाद साधणार आहेत। आपल्यासोबत विनायक राऊत जे आहेत, आपण त्यांना विचारत सर, आजच्या दौऱ्याचं नेमकं नियोजन कसं असेल, कशा स्वरूपाची बैठका असतील? पालघर लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळे जे घटक आहेत, समाज आहेत, शेतकरी असतील, बागायतदार असतील, मच्छीमार असतील, वाढवण बंदर विरोधी संघटना असेल, आदिवासी संघटना, ह्या सर्व संघटनांच्या शिष्टमंडळाच्या आज भेटीगाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब घेतील। आणि ह्या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना आणि इंडिया आघाडीच्या जे उमेदवार आहेत भारतीताई कांबळे यांना विजयाचा मार्ग मोकळा करून देण्याचं काम आजच्या बैठकीच्या माध्यमातून होईल। सर, महायुतीकडून डॉक्टर हेमंत सवरा हा सुशिक्षित चेहरा आहे, तर बहुजन विकास आघाडीने आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे। यांचं आव्हान नेमकं कशा रीतीने असेल? बघा, आमच्या उमेदवार ह्या सुद्धा सुशिक्षित आहेत आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत। एक महिला आहे आदिवासी समाजाची, आणि त्यामुळे इतर दोन उमेदवारांपेक्षा आमचे उमेदवार नक्कीच उजवे आहेत। सर, वाढवण बंदराचा मुद्दा इथे प्रामुख्याने गाजतोय। काही दिवसापूर्वी महायुतीकडून जे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत प्रकाश निकम यांनी वाढवण बंदराबद्दल दलाल असं जे संघटना आहे त्यांना उल्लेख केलेला होता, त्यामुळे मोठा वादंग इथे निर्माण झालेला आहे। नेमकी आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका वाढवण बंदराबद्दल काय आहे? बघा, स्थानिकांच्या बरोबर शिवसेना नेहमीच राहिलेली आहे। मागच्या अनेक वर्षापासून वाढवण बंदराला इथले स्थानिक मच्छीमार किंवा ग्रामस्थ विरोध करतायत, आणि हा विरोध जो आहे हा त्यांचा वास्तविकता पाहिल्यानंतर खरा आहे, त्याच्यामध्ये तथ्य आहे। त्यामुळे आज भारतीय जनता पक्षाचे जे प्रकाश निकम जे बोललेले आहेत, भाजपाला ह्या धनदांडग्यांची चिंता पडलेली आहे, ग्रामस्थांचे त्यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही। त्यांना अदानी अंबानी यांच्यासाठी देश उघडा करून द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये गरिबांना साप चिरडून टाकायचं आहे। सर, जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत। कुपोषण, बालमृत्यूचे प्रमाण मोठं प्रमाणात आहे, आरोग्याच्या गैरसुविधा आहेत, अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, मच्छीमारांचे प्रश्न आहेत। आपण याचा नेमका कसा पाठपुरावा करणार आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कशा रीतीने प्रयत्न करणार? पाठपुरावा तर शिवसेना मागच्या अनेक वर्षापासून करते। पालघर जिल्ह्यातल्या जो आदिवासी पट्टा आहे, मोखाडा वगैरे, त्या भागातल्या आदिवासी लोकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मागच्या 15-20 वर्षापासून सातत्याने प्रयत्न केलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा केले जातील। धन्यवाद। नक्कीच ते विनायक राऊत, त्यांनी पक्षाबद्दलची भूमिका आपली आहे ती मांडलेली आहे, आणि उद्धव साहेब काही वेळातच इथे दाखल होणार आहेत आणि विविध संघटनांचे प्रश्न जे आहेत ते समजून घेणार आहेत आणि त्याचं निरसन जे आहे ते थोडक्यात करणार आहेत। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।